नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये तुमची जी जाहिरात आलेली होती त्यासाठी कुठले कुठले आत्तापर्यंत निकाल लागलेले आहेत आणि ज्या पदांच्या परीक्षा राहिल्या त्या कधीपर्यंत होतील, त्याचबरोबर कुठले निकाल पेंडिंग राहिलेले आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत, ते म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी सेविका पदासाठी मित्रांनो आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या जिल्हा परिषदेंनी या ठिकाणी रिझल्ट लावलेले त्याची माहिती. तुमचा जिल्हा कुठला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. अंगणवाडी सेविका पदांचे ज्यावेळेस मित्रांनो रिझल्ट येईल त्यावेळेस जशी माहिती येईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यासाठी तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जिल्हा परिषद सांगा, जेणेकरून त्याची माहिती आली की लगेच तुम्हाला मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती PDF फाईल पाहता येईल. तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये आत्तापर्यंत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील अंगणवाडी सेविका पदाचा रिझल्ट लागला आहे. याचीही लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा देखील रिझल्ट लागला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आज कोल्हापूर जिल्हा परिषदचा देखील मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट जो आहे अंगणवाडी सेविका या पदासाठी लागलेला आहे. आत्तापर्यंत मित्रांनो एवढ्या 3 जिल्हा परिषदांचे रिझल्ट जे आहेत अंगणवाडी सेविका पदांचे लागलेले आहेत. इतर जिल्हा परिषदांचे मित्रांनो जसे रिझल्ट येतील तसे तुमच्यापर्यंत नक्की टेलिग्राम चॅनलवरती माहिती शेअर केली जाईल. त्यासाठी तुमची झडपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता पाहूयात मित्रांनो ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत आणि कुठले कुठले अजून रिझल्ट पेंडिंग आहेत त्याबद्दलची माहिती. तर पहा मित्रांनो, सध्या आपण सुरुवातीला पाहूयात कुठले कुठले रिझल्ट पेंडिंग आहेत त्याची माहिती आणि त्यानंतर राहिलेल्या परीक्षेबद्दलची माहिती देखील शेवटी आपण पाहूयात. तर पहा पदभरतीमध्ये मित्रांनो जसं की पाहिलं आपण तर औषध निर्माण अधिकारी या पदांचे मित्रांनो बरेचसे झेडपीचे अजून रिझल्ट जे आहेत ते पेंडिंग आहेत. त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक या पदाचे देखील बरेचसे झेडपीचे रिझल्ट अजून पेंडिंग राहिलेले आहेत. तुमचा यापैकी कुठला रिझल्ट पेंडिंग आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्हा परिषदेच्या साईटवरती रिझल्ट जर प्रसिद्ध झालेला असेल तर तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केली जाईल. त्यानंतर पहा अंगणवाडी सेविका या पदाची मित्रांनो या ठिकाणी नॉन पेसाची सध्या परीक्षा झालेली आहे. पेसाची परीक्षा तर राहिलीच आहे, परंतु नॉन पेसामधले देखील अजून सर्व झडपीचे रिझल्ट लागलेले नाहीत. जसे की लातूर जिल्हा परिषदचा अजून रिझल्ट आला नाही. जसा रिझल्ट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर हा देखील रिझल्ट अजून पेंडिंग आहे. पशुधन पर्यवेक्षकचे देखील काही जिल्हा परिषदांचे रिझल्ट लागायचे बाकी आहेत. बाकी यापैकी मित्रांनो जसं की विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी पंचायत, कृषी, लेखा, वरिष्ठ सहाय्यक, त्यानंतर रिंगण दोरखंडवाला, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे रिझल्ट लागले गेलेले आहेत. काही जणांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेले आहेत. यापैकी तुमचा कुठल्या जिल्हा परिषदेचा रिझल्ट राहिलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कनिष्ठ आरेख, त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्यांचे देखील रिझल्ट लागलेले आहेत मित्रांनो. आता ही झाली सर्व मित्रांनो रिझल्टबद्दलची माहिती. आता राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात. आता ज्यामध्ये ग्रामसेवक ह्या पदाची परीक्षा राहिली, त्यानंतर आरोग्य सेविका महिला या पदाची परीक्षा राहिली, त्यानंतर आरोग्य सेवक 40% आणि 50% हे देखील परीक्षा राहिले आहेत. त्यानंतर मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका पेसामधील याच्या देखील परीक्षा मित्रांनो अजून राहिलेल्या आहेत. पेसाची मित्रांनो अजून निर्णय झालेला नाही आहे. तर आता मित्रांनो ह्या राहिलेल्या परीक्षा नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात जी माहिती भेटली आणि जी एक अंदाजित माहिती आहे मित्रांनो त्याच्यावरून तुम्हाला सांगेल जी सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत ऑफिशियल कुठलेही ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून किंवा जिल्हा परिषदांनी अजूनही सांगितलेलं नाही की ह्या राहिलेल्या परीक्षा या तारखेला होतील म्हणून, किंवा आचारसंहिता म्हणून आम्हाला या परीक्षा घेता येत नाहीत, किंवा आचारसंहिता असल्यामुळे या परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करता येत नाही असं कुठंही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे मित्रांनो आपण एक अंदाज या ठिकाणी ठरवलेला आहे की आचारसंहितामुळे या परीक्षा तुमच्या पुढे गेलेल्या असाव्यात. तर मित्रांनो आचारसंहिता मग नेमकी कधीपर्यंत संपेल तर बघा मित्रांनो, आचारसंहिता जी आहे जून महिन्यामध्ये तुमची या ठिकाणी संपून जाईल. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच आचारसंहिता जी आहे संपणार आहे. तर आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मतदान सध्या सुरू आहेत. आचारसंहिता संपेल जूनमध्ये. तर मित्रांनो मग मे महिना जो आहे याचं जर आपण पाहिलं, आता 11 तारीख आहे किंवा 12 तारीख आहे, अजून मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे एक 20 दिवसाचं तुम्हाला वाट पाहावी लागेल. 20 दिवसामध्ये मित्रांनो आचारसंहिता संपली की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो याचे वेळापत्रक यायला सुरुवात होऊ शकते. तुमच्या राहिलेल्या पदांची ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविका यापैकी कुठल्या ना कुठल्या पदांची मित्रांनो जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तुमचे वेळापत्रक प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. आणि सध्या जर आपण बघितलं मित्रांनो IBPS कंपनी सध्या काम करत आहे, म्हणजे अंगणवाडी सेविका या पदाच्या रिझल्टवरती त्याचे रिझल्ट लागायला सुरुवात आहेत. म्हणजे मित्रांनो प्रोसेस चालू आहे. तुम्ही असा विचार करू नका की या ठिकाणी ही जिल्हा परिषदची प्रोसेस थांबली की काय पूर्ण. तर मित्रांनो सुरूच आहे प्रोसेस. ह्या तुमच्या परीक्षा राहिलेल्या 100%
होणार आहेत. आता वेळ लागतो मित्रांनो, त्याला आपण कोणच काय करू शकत नाहीत. तर ह्या परीक्षा ज्या आहेत तुमच्या राहिलेल्या 100% मित्रांनो होतील, त्याच्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही. कारण की आत्तापर्यंत मित्रांनो जवळपास 90% ते 95% पर्यंत तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत. राहिलेल्या परीक्षेमध्ये 3 ते 4 संवर्ग अजून राहिलेले आहेत. त्याही परीक्षा तुमच्या नक्की मित्रांनो या ठिकाणी होणार आहेत. प्रोसेस मित्रांनो सुरू आहे, कारण की अंगणवाडी सेविका पदांचे रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आचारसंहिता जर प्रॉब्लेम असेल, आचारसंहितामुळे ह्या परीक्षा राहिलेल्या असतील, तर तुम्हाला अजून एक 20 दिवस वाट पाहावी लागणार आहे. 20 ते 25 दिवस मित्रांनो, कारण की 20 दिवसानंतर आचारसंहिता संपून जाईल जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो एक 4-5 दिवसानंतर ही प्रोसेस पूर्ण चालू होईल. अजून तुमची जिल्हा परिषद पदभरतीची तुमचे वेळापत्रक प्रसिद्ध व्हायला चालू होईल आणि त्यानुसार मित्रांनो जूनमध्ये एक्झाम होऊ शकतात तुमच्या. ही एक आचारसंहिता आहे मित्रांनो, ती संपल्यानंतर ह्या परीक्षा घ्यायला परत हरकत नसावी त्यांना, त्याच्यावरनं तुम्हाला मित्रांनो सांगतोय. परंतु आता सर्वस्वी मित्रांनो ग्रामविकास विभाग त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या हातामध्ये की कधी परीक्षा घ्यायच्या. परंतु मित्रांनो खूप दिवस झाले असल्यामुळे मित्रांनो ह्या परीक्षा आचारसंहिता संपल्या होऊ शकतात. परंतु त्याबद्दल अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे. ग्रामविकास विभागाने वगैरे जर त्याबद्दल अपडेट दिलं तर नक्की मित्रांनो तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. हे राहिलेले जे तुमच्याकडे आता 20 ते 25 दिवस आहेत मित्रांनो, यामध्ये तुम्ही अजून याची तयारी नक्की चांगल्या पद्धतीने करू शकतात. तुमचा अभ्यास चालू राहू द्या. याबद्दल जसे अजून अपडेट येत राहतील मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जातील. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.